फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि यामध्ये संधी मिळाली नसल्याने अनेक आमदार नाराज आहेत। त्यामधलं सर्वात चर्चेतलं नाव म्हणजे छगन भुजबळ। त्यांनी नाराज असल्याची स्वतः कबुली देखील दिलेली आहे। तर डावललं काय फेकलं काय फरक पडतो असंही त्यांनी म्हटलंय। 7-8 दिवसांपूर्वी सांगितलं राज्यसभेवर जा, मात्र मी ती ऑफर नाकारली आहे। आता लढलो आणि जिंकलो, त्यामुळे राजीनामा देणार नसल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। चर्चा होती की तुम्ही नाराज आहे, मंत्री नाराज आहे, ठीक आहे, पुढे काय पण ही नाराजी पण काही पक्षाकडे असं बोलताय, भूमिका मांडणार आहात? नाराजी पक्षाकडे मांडणार आहात? अपेक्षा आहे तुम्हाला काही अपेक्षा नाही। अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय फेकलं काय फरक पडतो? काल संध्याकाळी नेत्यांशी बोलणं झालंय का? मंत्रीपद मिळत नाहीये, पुढची भूमिका काय असणार छगन भुजबळांची? असं मंत्रीपद किती वेळा आलं आणि किती वेळा केलं? छगन भुजबळ काही संपलं नाही ना। सर, कालपासून अजितदादा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या कोणाशी तुमचं बोलणं झालंय? त्यांनी डावललं त्यांना विचारायला पाहिजे। आता काय होतं, मी त्यावेळेला त्यांना सांगितलं मला ताबडतोब का मी जाऊ शकत नाही, माझ्या मतदारसंघाच्या मतदारांबरोबर ती प्रतारणा ठरेल, त्यांचा तो विश्वासघात ठरेल। कारण राज्यसभेवर जायचं तर मला विधानसभेचा ताबडतोब राजीनामा द्यावा लागेल। तर ते माझ्या लोकांना काय दुःखदायक आहे, ते कदाचित रागवणार, पण निश्चितपणे मी त्यांच्याशी प्रतारणा करू शकत नाही। पुढची काय भूमिका? आता बघू, जहां नहीं चाइना वहां नहीं, आता बघू, जहां नहीं चाइना वहां नहीं।